हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 5वा, ओवी क्रमांक 20. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. येथे दृष्टांताची हा शब्द फार मोलाचा आहे. अनेकांना अनेक प्रकारचे अनुभव असतात. अनेक जण आपले अनुभव दुसऱ्यांना सांगतात. यावर लेखनही केले जाते, ते वाचलेही जाते. अशा प्रकारे अनुभवांचे श्रवण आणि वाचन केले जाते. याचा वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला मनोरंजन, माहिती, ज्ञान, मार्गदर्शन, प्रेरणा इत्यादीसाठी उपयोग होईल. परंतु कोणालाही दुसऱ्याचा तो अनुभव प्रत्यक्ष जगता येणार नाही. दुसऱ्याच्या अनुभवाने त्याला स्वतःला अनुभव मिळणार नाही. उदाहरणार्थ, तहान लागल्यावर आपल्यालाच पाणी प्यावे लागते. दुसऱ्या कोणीतरी पाणी पिऊन किंवा नुसते पाण्याकडे पाहून आपली तहान भागणार नाही. जेव्हा आपण स्वतः प्रत्यक्ष पाणी पितो तेव्हाच आपली तहान भागते. तसेच किती पाणी प्यायल्यावर किती आणि कशी तहान भागली याचे वर्णन कितीही केले तरी ते अपुरेच असणार आहे. तेव्हा हे लक्षात घ्यावे की अनुभव आणि अनुभूती यात फार मोठा फरक आहे. अध्यात्मात अनुभूतीच घ्यावी लागते. अनुभूती म्हणजे स्वतः अनुभव घेणे. दुसऱ्याने आपल्यासाठी जप तप केले, मंत्र म्हटले, तंत्र केले, पूजा अर्चा केली तर त्याचा आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या काहीही फायदा होत नाही. त्यासाठी आपल्यालाच साधना करावी लागते. तेव्हाच त्याचा आपल्याला उपयोग होतो. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. येथे श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांचा दृष्टांत, त्यांची अनुभूती आपल्याला सांगत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींसारखा योगियांचा राजा आपल्या अनुभवाची पोतडी आपल्यासाठी मोकळी करत आहे. हे आपले भाग्य आहे. एक साक्षात्कारी, जन्मतःच विदेह प्रकृती लयानाम साध्य असलेल्या अशा अवतारी पुरुषाचे अनुभूतीचे बोल आपल्यासाठी मार्गदर्शन म्हणून उपलब्ध होत आहेत. एक अत्यंत दुर्मिळ योग आपल्याला लाभत आहे. याचा आपण जरूर फायदा घ्यायला पाहिजे. त्यांची अनुभूती जाणून समजून घ्यावी. त्यापासून आपण प्रेरणा घ्यावी. त्यांच्या अनुभूतीतून आपण आपला मार्ग निवडावा. त्या मार्गावरून जाऊन आत्मज्ञान मिळवण्याची जिद्द ठेवावी. श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आईच्या मायेने त्यांची अनुभूती सांगत आहेत. साधूचे संगती तरणोपाय. सत्संग करावा. साधू, संत, महंत, साक्षात्कारी पुरुष, सज्जन यांच्या सहवासात जमेल तेवढे राहावे. त्यांच्याजवळ निवास करावा. प्रत्यक्ष साधू संतांच्यात वास्तव्य करावे. म्हणजे त्यांचे आचरण कसे असते, ते वागतात कसे, ते बोलतात कसे, ते चालतात कसे, ते जवळून प्रत्यक्ष चक्षुवैत्सल्यम ऐकता, पाहता आणि अनुभवता येते. याचा आपल्यावर एक काही निराळाच आगळावेगळा परिणाम होतो. साधू संतांचे लक्षण आहे आपणासारखे करीती तात्काळ. याचा अर्थ आपण साधू संतांच्या सहवासाने त्यांच्यासारखे आचरण करायचा उद्युक्त होतो, प्रेरित होतो. नव्हे, त्यांच्यासारखे आचरण आपण प्रत्यक्ष करू लागतो, जगू लागतो, तसे वागू लागतो. इतका फार सखोल परिणाम प्रत्यक्ष सहवासाचा असतो. हे काही नुसतेच सांगणे नाही. श्री ज्ञानेश्वर माऊलींची ती अनुभूती आहे. त्यांचा तो स्वानुभव आहे. जन्मापासूनच ते साधू संत
अशा मात्यापित्याच्या छत्राखाली होते. पुढे ते छत्र गेल्यावर निवृत्तीनाथांसारखा गुरु, सोपान, मुक्ताबाईसारखे भावंड यांचा सहवास होता. नंतर तर त्यांनी आळंदीहून पंढरीची वारी वारकरी मंडळी जमवून सुरू केली. आपल्यासारखेच ज्यांना त्या श्रीहरीने झपाटलेले आहे अशांना एकत्र आणून ते तीर्थयात्रा करत असत. सत्संगाने, साधुसंतांच्या सहवासाने आपल्याला भावभक्तीचा गाभा उमजतो. भावभक्तीशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही हे सत्य सत्संगाने उमजते. संतांच्या सहवासाने आपल्याला त्या श्रीहरीचे वेड लागते. संत मीराबाईसारखेच त्याच्यावर आपले प्रेम बसते. श्री समर्थांसारखे आपल्याही मानेवर ते भूत बसते. याचा परमानंद अलौकिक असतो. योग याग करून विद्या साध्य झाली तरी त्याचा अहंभाव, ताठा, गर्व होत नाही. गुरुचरणाची महती समजते. परमात्म्याच्या नामाचे गुंजारव आपल्याला मोहित करते. सत्संगाची महती समजते. भगवान महावीरांच्या काळातील एक गोष्ट आहे. एक अट्टल डाकू होता. डाका घातला तरी तो मागे पुरावा शिल्लक ठेवत नसे. त्यामुळे त्याला शिक्षा करणे राजालाही शक्य होत नव्हते. त्याने आपल्या मुलालाही आपल्या धंद्यात चांगला तरबेज केला होता. वृद्धापकाळी त्याने आपल्या मुलाला एक विलक्षण उपदेश केला. मुला, तू धंद्यात अगदी छान तरबेज झाला आहेस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही भगवान महावीरांच्या आसपास जाऊ नकोस. तेथे गेलास की तू धंद्यातून बाहेर फेकला जाशील. डाकू मुलगा एकदा एका गावातून चालला असता तेथे भगवान महावीरांचे प्रवचन चालू होते. वडिलांचा उपदेश त्याच्या पक्का लक्षात होता, परंतु त्याला भगवान महावीर दिसतात कसे, त्यांचा आवाज कसा आहे हे पाहण्याची, ऐकण्याची उत्सुकता होती. त्याने विचार केला की लांबून त्यांना पाहावे आणि एकच वाक्य ऐकावे. एक क्षण पाहून, एखादे वाक्य ऐकून असा काय फरक होणार आहे. तो भगवान महावीरांच्या प्रवचनाच्या जागी गेला आणि लांबून त्यांना पाहून त्यांचे बोलणे किंचित ऐकून मागे फिरला. मुलाने टाका घालायचा धंदा चांगला तेजीत बहरात आणला होता. त्यामुळे जनता हैराण झाली होती. तोही कधी राजसेवकांना पुराव्यानिशी सापडत नव्हता. राजाही वैतागला. एक दिवस राजाने प्रधान मंडळाजवळ सल्लामसलत करून त्या मुलाला पकडण्याची युक्ती योजली. त्याप्रमाणे प्रधानाने त्या मुलाला एके रात्री सन्मानाने जेवायला आमंत्रण दिले. त्या रात्री त्याला भरपूर दारू पाजली. आजूबाजूला लावण्यवती स्त्रिया नृत्य गायन करत होत्या. जेव्हा त्या मुलाला दारू खूप चढली तेव्हा त्याला प्रधानाने सांगितले की आता आपण सर्व मृत होऊन स्वर्गात आलो आहोत. येथे नृत्य गायन चालू असून आपण अमृत पीत आहोत. अप्सरा नृत्य करत आहेत, गंधर्व गायन करत आहेत. तू आता प्रत्यक्ष देवाशी बोलत आहेस. तेव्हा तू जर काही पाप केले असशील तर ते आत्ताच कबूल कर, म्हणजे ते सर्व माफ केले जाईल. जे पाप तू सांगणार नाहीस ते माफ होणार नाही. ही चांगली संधी आहे. घातलेले डाके कबूल करायचे आहेत असे म्हटल्यावर तो किंचित विचार करू लागला. त्याला ही चांगली संधी असल्यासारखे वाटले. परंतु आपण खरोखरच स्वर्गात देवासमोर आहोत हे नक्की कसे ओळखावे हे त्याला समजेना. इतक्यात त्याला भगवान महावीरांचे त्याने त्याच्या आयुष्यात ऐकलेले एकमेव वाक्य आठवले. तो जेव्हा त्यांच्या प्रवचनाला गेला होता तेव्हा भगवान महावीरांना कोणीतरी देवयोनीबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा भगवान महावीर म्हणाले होते की देवयोनीतील लोकांची सावली पडत नाही. मुलाने नृत्य करणाऱ्या स्त्रियांना, इतरांना नीट निरखून पाहिले तर सर्वांची सावली पडत होती. तोही सावध झाला. त्याने सांगितले की मी आयुष्यात कधीही पाप केले नाही, पुण्य भरपूर केले आहे.
पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून द्यावे लागले. तेथून बाहेर आल्यावर त्याने विचार केला की भगवान महावीरांच्या एका वाक्याने आपल्याला जीवदान दिले आहे. जर मी त्यांच्या सानिध्यात राहीन, त्यांचा उपदेश ऐकेन, तर ते मला कायमकरिता पापामधून, जीवन मृत्यूमधून सोडवतील. तेथून तो सरळ भगवान महावीर जेथे होते तेथे गेला आणि त्यांच्या सेवेला रुजू झाला. श्री ज्ञानेश्वर माऊली येथे आपल्याला सांगत आहेत की गुरुविना साधना व्यर्थ आहे. गुरु उपदेश घेऊन साधना करावी. आपण रस्त्याने भरपूर चालत आहोत, परंतु जर आपण दिशा चुकलो तर नुसतीच भटकंती होईल. आपण मुक्कामावर कधीही पोहोचणार नाही. यासाठी योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरु असणे अत्यावश्यक आहे. परमात्मा आपण पाहिलेला नाही, तेव्हा आपण मुक्कामावर उभे असूनही आपल्याला समजणार नाही की आपण मुक्कामावरच आलो आहोत. तेव्हा आपल्याला मुक्काम समजावून देणारा, मार्गदर्शन करणारा कोणीतरी अनुभवी गुरु असणे आवश्यक आहे. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की गुरुविण अनुभव कैसा कळे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.